नमस्कार मित्रांनो, आपण आपल्याला जो काल एक कॉल झालता कासवाचा, ते जलाशय होतं तिथे, ते सुकलेलं होतं, तिथं पाणी नसल्यामुळे ते आपल्याला गवतामध्ये सापडलं होतं. तर आपण त्याला आता इथे श्रीमंत नानासाहेब जलाशय आहे कासवाचं, तिथे आपण त्याला सोडायला आलेलो आहोत. चला आपण त्याला सोडूया. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. आपल्याला एका सुकलेल्या तलावाच्या पाशी हे कासव भेटलं होतं. तर आता आपण त्याला त्याच्या एरियापासून, कारण तिथं पाणी नाही आहे, त्याचा जो राहण्याची स्थिती आहे ती तिथं व्यवस्थित नसेल, त्यामुळे आपण त्याला आता इथे तलावामध्ये सोडायला आलेलो आहोत. याला फ्लॅपशेल कासव म्हणतात, म्हणजेच मऊ कवचाचं कासव. कासवांमध्ये प्रकार असतात, त्यांचं जे कवच असतं ते स्ट्रॉंग असतं आणि हे जे कासव आहे हे ह्याच्या मऊ कवचामुळे ओळखलं जातं. आणि कासवासंदर्भात अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत, पण कासव हे फक्त जास्त दीर्घकालीन जगणारा असल्यामुळं आणि प्लस त्याला धोका किंवा कुठल्याही वाईट सिच्युएशनमध्ये ते फक्त स्वतःच्या अवयवांवरती कंट्रोल ठेवतं, म्हणून त्या कासवाला एक सहनशीलतेचं प्रतीक म्हणून मंदिरामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. चल, वेळेचा विलंब न करता त्याला पण जायची घाई झाली आहे, आपण त्याला सोडून देऊयात. आणि हां, 1972च्या कायद्यानुसार या कासवाला वाघाप्रमाणेच संरक्षण प्रदान केलेलं आहे. याला विदाऊट परवानगीशिवाय आणि तसंही याची तस्करी वगैरे करायला पूर्णपणे सक्त मनाई आहे. चला आपण त्याला सोडून देऊया.